गेट ऑफ इंडिया वरून तिकीट घेतली. आम्ही 8 जण होतो आमची फॅमिली मधले, आणि 8 जण असल्यावरती आमची 3 वाजताची तिकीट होती, सॉरी ट्रेन बोट होती. तर आम्ही 3 वाजता बसलेलो, तर 40-50 मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो. त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट आलेली आणि आमच्या बोटीला जाऊन भिडल्यानंतर आम्हाला धक्का बसला, तर आम्ही पडलो तिथल्या तिथेच बोटमध्ये. आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे, आणि मग आम्ही बघितलं तर त्या बोटीमधले लोक आहे ना, एक आमच्या बोटवर पडलेला, तो 90% गेलेला आणि एक तिथेच लटकला त्या बोटला, म्हणजे त्या बोट मधला 90% तो पण गेला. आणि आम्ही थोड्या वेळ आमची बोट छान म्हणजे चांगली चालत होती. 5 मिनिट झाले मग आम्हाला ओरडायला लागली की यार म्हणजे जॅकेट पेन. तर माझा भाऊ माझ्या साईडलाच होता, तर त्याने जॅकेट काढले, सगळ्यांना दिले घाला घाला करून. ज्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांनी घातले आणि आम्ही पण घातले. मग तशी थोड्या वेळाने बोट अशी अर्धी बुडत अशी आडवी पडली. तर मग काही लोक त्या बोटीखाली फसले आणि काही लोक वाहत चालले गेले. प्रेग्नेंट वगैरे होते खूप सारे, आणि बच्चे लोक पण होते, ते पण वाहत गेलेले. आणि आमच्याकडे छोटा बाळ होता आणि माझी सासूबाई आणि माझी आई, माझे भाऊ हे प्रोग्राम करिता आलेले होते. तर मी बोलली चला आम्हाला फिरायला घेऊन गेलेलो, एलिफंटाला जायचं. तर असा प्रकार घडलेला. पण तुम्ही जेव्हा सगळे प्रवासी होते, ऍक्सिडेंट झाला त्याच्या आधी कोणी जॅकेट नाही, असं आम्हाला आयडिया नव्हती ना काही होणार. त्यानंतर आम्हाला जे तो प्रकार घडला ना दुसऱ्या बोटचा, त्यानंतर पण आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे आमची बोट चालूच होती. त्यानंतर मग त्यांनी हात वरती गेले, कोणी ड्रायव्हर पण आहे, आणि मग आम्हाला बोलले की जॅकेट पेना. मग म्हणजे आम्हाला डाऊट आलेला की आम्ही बुडणार आहे. आम्हाला विश्वासच नव्हता की आम्ही वाचणार आहे. ते जॅकेट मुळे आम्ही थोडं सेफ राहिलो. ज्यांचे जॅकेट फ्लो मुळे उडाले ते बुडाले सगळे. आणि आम्ही थोडे नाही का स्वतःला वाचवत त्या बोटीला धरून माझे बाबा सगळे बच्चूला एका हातावरती असं पकडलं माझ्या भावाने वगैरे. आणि मग आम्ही हेल्प करून दुसऱ्या बोटी होत्या आजूबाजूला, त्यांना आवाज देत होतो, त्यांनी इग्नोर करत होते काही. तुम्ही कुठून आले होते, किती लोक? आम्ही कुर्ल्यावरून निघालेलो इथे गेट ऑफ इंडिया एलिफंटाला जायला. मी इथेच राहते कुर्ल्याला, माझी फॅमिलीला प्रोग्राम करता बोलवला होता ना, त्यासाठी मी बोलली चला आता आहे सुट्टी तर जाऊया. तर हा प्रकार घडला. तुम्ही जेव्हा पाण्यात बुडाला तेव्हा रेस्क्यू कशा पद्धतीचं करण्यात आलं तुम्हाला? मग त्यानंतर आम्हाला अर्धा तास आम्ही असेच ओरडत राहिलो, अर्धा पाऊण तास असेच ओरडत राहिलो. काही लोक तर बुडूनच गेले, पण आम्ही पकडूनच होतो. आणि मग फटाफट 2 ते 3 बोट आले आम्हाला घ्यायला, आणि ज्यांना जसं वाचवता आलं त्या लोकांनी खूप हेल्प केली, खोटं नाही, खूप हेल्प केली आणि आम्हाला वाचवण्यात आलं. माझे 2 भाऊ आणि माझी आई दुसऱ्या हॉस्पिटलला आहे, आम्ही 5 जण इकडे आहे. त्यांची कंडिशन डाऊन झालेली, त्यांच्या तोंडामध्ये रॉकेल वगैरे गेलेलं त्या पाण्यामध्ये, त्यामुळे त्यांची वीक झालेली कंडिशन. लहान मुलगा सुद्धा तुमच्या सोबत होता? लहान मुलगा, हा छोटा बाळ, त्याला कसं काय? त्याला तो आधी फसलेला आधी. मग आम्ही ओरडलो की शार्विल, माझ्या नाव शार्विल आहे, बोलली याला वाचवा कसंही करून, आपण गेलो तर झालं, पण त्याला कसं तरी कोणाच्या तरी हाताला लागवा, म्हणजे त्या बोटवाल्यांच्या हाताला. मग बोट बुडलं ते बोट आली आमच्याकडे, आमच्या जवळ आली. तरी आम्ही खूप प्रयत्न करून चढलेलो आणि बाळाला त्या तिथले होते ना जो आम्हाला वाचवण्याकरता आलेले, त्यांच्या हातात दिले. 14 महिन्याचा. आणि एक म्हणजे 7 वर्षाचा मुलगा आमच्या समोरच डेथ झाली त्याची. म्हणजे त्याला काढलेला आम्ही दुसऱ्या बोट मध्ये घेतलेला, पण त्याच्या बॅग मध्ये लाईफ जॅकेट नव्हतं, त्यामुळे त्याचा जीव नाही वाचू शकला. पण 2 फॉरेनर होते ना, त्यांनी 7 ते 8 जणांना वाचवलं. ते दोघं कपल होते ना, म्हणजे ते स्वतःचा जीवाची काही पर्वा न करता ते एक कोंड्याला
दोघं जे सगळ्यांना वाचवायची कोशिश करत होते आणि ते स्वतःही चांगले आहेत. गेले ते लोक आतापर्यंत इथेच होते आणि जे वाचले ते पण जे आतापर्यंत होते इथे गेले. ते तुमचं बाळ 14 महिन्याचं आहे. त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये ते कसं पकडलं, कसं पाण्यापासून माझ्या कसं वाचलं? भावाला मी ओरडली की शार्विलला घे आधी. त्याने खांद्यावर घेतलं आणि एक हात त्या बोटला लावला. इथे बाळ होता आणि त्याने एक हात बोटला लावला आणि त्याला वाचवलं आणि मग तिथून बोट आली. बरं झालं ते, आम्ही जर 5 मिनिट 10 मिनिटच्या नंतर बोट आली असती तर आम्ही खाली बुडालो असतो. ते लक आमचं की बोट आम्हाला वाचवायला आली. तुमचं नाव काय? वैशाली अडकली.